नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि ते मामन. नमस्कार नमस्कार. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण तुमचं? अंबरनाथचं बालपण माझं. कोण कोण होतं घरी? घरी आई वडील 2 बहिणी 2 भाऊ. बरं. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण इथेच गेलं लहानपणापासून. लहानपणापासून इथे म्हणजे? इथेच मरळ पोलीस कॅम्पमध्येच गेलं. मरळ पोलीस कॅम्प. इथेच कोण होतं पोलीसमध्ये? माझे वडील होते. बाबा होते. बाबा. आणि त्यानंतर तुम्ही? नंतर मी आलो आणि नंतर माझा लहान भाऊ पण पोलीसमध्ये आला. कुठल्या पोलीस स्टेशनला तुम्ही? मी आता सध्या सहार पोलीस स्टेशन. कसं वाटतंय वाच? आज एकदम छान वाटतंय. वाटतंय? खूप वर्षाने मी वाट बघत होती, तो हा क्षण आला. काय सांगता? किती वर्ष वाट बघताय? जवळजवळ 9-9.5 वर्ष झाली. काय सांगता? बरं झालं आम्ही चालू ठेवला कार्यक्रम. धन्यवाद झी मराठीचे की इतकी वर्ष कार्यक्रम सुरू ठेवला, नाही तर माऊलीचा चेहरा एकदम असा छोटासा झाला असता. किती वर्ष झाली तुम्हाला पोलीस दलात? मला 22 वर्ष झाली. 22 वर्ष तुम्ही पोलीसमध्ये काम करता? पोलीसमध्ये काम करता. अनेक प्रसंग असतील ना? अनेक प्रसंग होते. आरोपींच्या बाबतीत आठवणीतला प्रसंग असूच शकतो ना? हां, मी सहार समतानगर पोलीस स्टेशनला होतो. त्या कांदिवलीला? कांदिवली पूर्व समतानगर पोलीस स्टेशनला. हां. तिथे मी सर्वेलन्स स्टाफ लावतो. मग एक आरोपी आम्हाला भेटत नव्हता. आम्हाला बराच प्रेशर आलेला की हा आरोपी पकडायचा. आम्हाला खबर मिळाली की आरोपी रात्री 11च्या दरम्यान त्याच्या घरी आलेला आहे. तर मी माझ्या सहकाऱ्यांना पहिले फोन केला. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम मी जवळ होतो. ते म्हटले की तुम्ही पुढे जावा आणि नंतर आम्ही पाठवून येतो. मग मी पुढे गेलो. तो पण मला घरात भेटला एकटा. तेव्हा मी स्वतः एकटाच होतो. त्याच्यानंतर मी त्याला सरेंडर करायला सांगितलं. बरं. तो म्हटला की मी सरेंडर होतो. नंतर मी थोडासा बाहेर आलो. तो आरोपी अजून बाहेर का येत नाही. मी परत आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला एक्सो ब्लेडनी डायरेक्ट मला इथे आणि होटावर डायरेक्ट एक वार केला. अरे बापरे. आणि मला ढकलून आहे ना जंगलाच्या दिशेने पळाला. असं म्हणताय ना घरची बाउंड्री तिकडे सगळं जंगलच आहे. हां, मग ते जंगलाच्या दिशेने पळाला. मी त्याच्या पाठीमागे पळालो. पळतो. मी बोललो हा आरोपी भेटला नाही तर आपलं काय खरं नाही, कारण ऑलरेडी मला मारलेलं आहे. मग मी त्याच्या पाठीमागे पळत बऱ्याच वेळानंतर 5 ते 7 मिनिटानंतर मला ताब्यात मिळाला. हां, ताब्यात भेटला आणि मी त्याला खाली घेऊन आलो. खाली दामोनगर चौकी होती. तर त्याच्यामध्ये दामोनगर चौकीमध्ये ठेवला आणि वायरलेस मोबाईलला फोन करून सांगितलं की असं झालेलं आहे. मग ते ताबडतोब घेऊन आम्ही त्याला अरेस्ट केला. अरे बापरे. पण काय काय प्रसंग घडतात ना पोलिसांच्या बाबतीत की त्यांनी डायरेक्ट अटॅकच केला तुमच्यावर. हो, खरंच असं पोलीस नेहमी जीवावर उदार होऊन काम करत असतात. तेव्हा धन्यवाद. आणि मग अशा वेळेला तुमच्या घराला आनंद देण्याचा भाग्य आम्हाला मिळतं. मग त्यापेक्षा दुसरा आनंद नको. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.